नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या दिनानिमित्त तारा न्यूज कडून सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. करवीर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं उचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्रद्रोही वक्तव्य करणाऱ्याच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर, औरंगजेबांचं उदात्तीकरण करणारा अबू आझमी आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भैयाजी जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली आहेत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन गोकुळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं संघातील महिला व कर्मचाऱ्यांच्या पत्नी कन्या यांच्यासाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला. संघाच्या कुरियन हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन गोकुळचे चेअरमॅन अरुण डोंगळे यांच्या हस्ते झालं. यावेळी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा स्मिता पानसरे, गोकुळ संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मयत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता त्यांना कायमचा धडा शिकवण्याच्या कटाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तपास अधिकाऱ्यांना गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या जबाबात विष्णू चाटे यांनी स्पष्टपणे सांगितले की वाल्मिक अण्णांचा स्पष्ट आदेश आहे, काम थांबलं, खंडणी मिळाली नाही आणि जर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीनं शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80% सवलत देण्यात आली होती. परंतु सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. अशा थकबाकीदारांच्या मिळकतीवर घरफाळा विभागाच्या वतीनं कारवाई करण्यास सुरू झाली आहे. काळंबावाडी योजनेची देखभाल, दुरुस्ती व अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनची कामे सोमवार व मंगळवार दिनांक 10 व 11 मार्च 2025 रोजी हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर व संलग्नित उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सोमवार व मंगळवारी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच बुधवार दिनांक 12 मार्च 2025 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. आंतरराष्ट्रीय मातृ दिवस आज साजरा करत असताना माता भगिनींनी आपल्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. हे जग तिच्यामुळेच उभं आहे. तिच्या अंतर्मनामध्ये अनेक शक्ती वास करत आहेत. या शक्ती तिने ओळखल्या पाहिजेत. पुरुषांच्या शरीरात पंचमहाभूत शक्ती आहे, तर महिला अंबे मातेच्या स्वरूपात आहेत. प्रेम, करुणा आणि वात्सल्य, शांती, सात्विक संवेदना तिच्याकडे आहेत. म्हणूनच ती जननी आहे, असं उद्गार परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी काढलं. जागतिक महिला दिनानिमित्त महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं गांधी मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत यशस्वी मंचच्या वतीनं यशस्वी उद्योजिका सन्मान 2025 या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.